नमस्कार. ठाणे सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. ठाणे महानगरपालिकेत सध्या आपण आहोत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांचा जनता दरबार सध्या सुरू आहे आणि आपण पाहू शकतो अनेक नागरिकांचे प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बघू शकतो. नजीब मुल्ला यांचा हा जनता दरबार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून अशाच प्रकारे जनता दरबार घेण्यात आलेला. त्याच्यानंतर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातूनही जनता दरबार ठाण्यामध्ये घेण्यात आलेला आणि आता आपण पाहू शकतो नजीब मुल्ला यांच्या माध्यमातूनही ठाण्यामध्ये जे आहे ते ठाणे महानगरपालिकेमध्ये जनता दरबार जो आहे तो घेण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या समस्या घेऊन त्यांना असणाऱ्या अडचणी नजीब मुल्ला यांच्याशी ते बोलताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात ते आपले निवेदन घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात. केसरकर कोण आहे? हेड ऑफिस उत्तर सब आहे. केसरकर कोण आहे टॅक्सला? केसरकर म्हणून एक टॅक्सला जा, मला फोन जोडून दे. लगेच कर साराच्या नंबरवर केसरकरला फोन जोडून गुन्हा नोंदवलाय का पोलीस स्टेशननी? माहूरचा काय विषय? नुसतं माहूरचा टॅक्सचा एक काम कर, तो एरिया माझ्याकडे येतो ना आपल्यामुळे ना. एक काम कर, यांना तुला 11:30ला मी पोचलो ना राहुरी, तुम्ही प्रकरण घेऊन राहुरी किंवा यांना तिथे बोलत आपण तरी समजून मला समजव मग त्यांच्याशी. केसरकर आता बाहेर आहे. उद्या तुम्ही 11:30 वाजता उत्तर सरच्या हद्दीत राहुरीत ऑफिस माहिती घेऊन या समोर बोलवलंय. समोर आपण चर्चा करू. कार्मिक अधिकारीचा उद्या पहिले गुन्हा त्याच्यावर नोंदवला नाहीये तर आपण ऍक्शन कशी घेणार? हा तर उद्या त्याला प्रकरण घेऊन बोलवलंय ना मी. मग उद्या समोर आपण चर्चा करू, प्रकरण समजून घेऊ, तिथे निर्णय घेऊ आणि तिथे निर्णय झाल्यावर मग कार्मिक अधिकाऱ्यांना सांगू आपल्या लाभार्थी केसरी कार्ड ही माहिती वापरते आणि ज्याला नियुक्ती द्यायची लाभार्थी केसरी कार्ड वापरते त्यांचा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्ती आहे. आणि हे महापालिकेला सांगते की महापालिका ऐकत नाही. महापालिका आम्हाला देशमुख देत नाही.
बघा बघूया सहाय्यक आयुक्तांना पण सांगितलं उद्या प्रकरण घेऊन 11:30च्या सुमारास तुम्ही राबवून घेऊन थांबा. मी लोकांना तिथे वेळ दिलेली आहे म्हणजे 1 तासासाठी येणार आहे तिथे 5 मिनिटं तुमचा विषय समजून देणे म्हणजे स्टेटमेंट आहे हे तुमच्याकडे ठेवा. उद्या आता हे अर्ज मला चालू हे 2 अर्ज माझ्याकडे राहू द्या हे पण तुमच्याकडे राहू द्या उद्या घेऊन जा. मनीष जोशींना फोन लाव माहिती आहे मला नेक्स्ट 2 मिनिटं रेंटलमध्ये नोडामध्ये त्याचा नंबर मागवा उसके 2 लोगों के नाम जान बूझे आईकर में इनकी बहुत राजनीति है बहुत लोग मंगेश को बेचना उसके 2 नाम भी उसमें ऐड करना होती पड़ेगी आज मुझे आने वाले आप 5 वाजता मनीष जोशी लागत ते फिरून नावं तो यादीत टाकलं पहिल्या यादीत बीएससीबीची एक अलॉट झाली आहे सर्व नाही ना म्हणत नाही घर भरपूर आहेत लोकांना अलॉट दिल्या 2 वर्ष रजिस्टर पण केलं वीर नाही येत कोणी तिथे पुढच्या मागून एक्स्ट्रा पाहिजे तुम्ही व्यथा मांडा आणि मार्ग काढा वाईट झाली की आहे मी राष्ट्रवादीचा असू द्या वडोलीला बांधली आहे शिवसेनेला असू द्या शेंडोबा मंदिराच्या खाली बांधली आहे तिथे अलॉटमेंट कुठे लोकांना आनंद नगरमध्ये एक जो ग्रस्त आहे कांबळे म्हणून तो पात्रमध्ये त्याला एकट्याला का सोडलाय चालू नाही ना तयार झाली याच्या कांबळे होऊन जाईल आता तुझ्याकडे आहे कुठे आता काय तिथे समोरच्या नावाचं हॉल सुधीर गायकवाडला बोल ना भरती केली तिथे काम केलं 2020-21-22 घरातला बोलव 2023 मध्ये माझं ऑपरेशन झालं सर्जरी झाली मला हजर होता नाही आलं कामावर त्यांनी माझी नोटीस काढली कामावरून काढून टाकली गेल्या 1.5 वर्षापासून चक्रा मारतोच आहे सगळ्यांकडे ते शेंडोबा मंदिरची जे दुसरी बीएससीबीची बिल्डिंग पेंडिंग आहे कधीपर्यंत ते अलॉट करायला मोकळा करणार हा वडवलीला बीएससीबीची जे बिल्डिंग आहे एक ऑक्युपन्सी करायला अरे वडवलीची बीएससीबी मागच्या रोडची माझ्या मित्रांची कामावरून काढून टाकलं काय करत नाही मला माझी नोटीस परत मिळून त्या संध्याकाळी एक शेवटची
तेवीस ला झालाय हा 25 सर, ला राजा 1-1.5 वर्ष झालं मी कामावर मारतो. 1 वर्ष झालं. किती वेळा समीर वगैरे भेटलो, गणेश कांबळे भेटलो. कुठे राहता तुम्ही ते बीएसयूची शेंडोबा मंदिरच्या इथे बिल्डिंग बांधतोय आपण ते कधीपर्यंत रेडी करणार शकतो सोळंकी आला का सोळंकी 25 दिवसाचं बिल्डिंगचा पोझिशन तुम्हाला देतो पहिले कामाचे अलॉटमेंट व्हायला पाहिजे त्या रस्त्यांमध्ये ती यादीनं करा नगोटे लोकांना जे आनंदनगरच्या रस्ता रुंदीकरणमध्ये जे कमिटमेंट महापालिका त्याच्यामध्ये याचा पत्र आहे पात्रामध्ये तुला काय अडचण आहे ते मला सांग तर आमच्या घरात काम व्हायला पाहिजे बिरारींना फोन लाव सोळंकी एवढा करून घे हो झालं तू सांगितलं ना आता इतरांना बाजूला आमच्या पक्षाचं काही काम करायचं कमी तुमचा हिशोब घेतो आपण सर्वांचा आला का साहेब ऐका ठाणे महापालिका पूर्ण महाराष्ट्रातली एकमेव महापालिका आहे त्याच्यात सन्माननीय देवाचे तत्कालीन महापौर नरेश मस्के आणि नजीब मुल्ला 2 लोकांनी सर्व 450 लोकांना परत समाविष्ट करून कॉन्ट्रॅक्टवर ठेवलं आहे पण एकाला पण महापालिका भिवंडीपासून सर्वांनी लोकांना काढलं पण जे लोक आमच्या अडचणीच्या काळात महापालिकेत होते त्यांना ठेवलं आहे तुम्हाला काम नाही म्हणून तुम्हाला आम्ही धनकचऱ्यामध्ये दाखवलं आहे पण काम चांगल्या ठिकाणी देतो एकमेव महापालिका 450 लोक आहेत तर तुमचा विषय मला सर्वात चालतो तुमच्या पगारापासून सर्व वाढून दिलं गणकचऱ्यामध्ये पण काम केलं सर, झाडू मारला, गटार आता तू राजा बोलला ना 2 मिनिटं उपायुक्त कशी समजून दे त्याच्या पत्र मी तुला काढलंय ना बिरारींना फोन सोडून द्या हा किंवा घरातलं बोलवा घरात इथे बिरारी कुठे कुठे या पुढे बिरारी साहेब कुठे शेतला बसायला जाताना बिराणी साहेबांना फोन करून तरी घरात मोबाईल देतो जाऊन तू सोडून जा आणि माझ्या नाही कुठला पण मोबाईलवर फोन लावून दे हो साहेब असं काय या पोराला भाडवे येते कमी बोल तुझी वेता जेवढी मांडायची मांडली आता शांत राहा आम्हाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न दे हे साहेबांच्या विषयावर होणार नाही हे पॉलिसी डिसिजन आहे मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतो पण परत तिथे लागेल माझ्या प्रयत्न पुढे कमी होईल नाही याच देवाच्या हातात प्रकरण फार मोठा आहे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाचे एका कर्मचाऱ्यांनी बोगस पेपर बनवलेले OC-CC बांधकाम नकाशा मेलेल्या माणसाच्या नावावर आणि या बाईची जमीन त्यांनी कन्व्हेन्स डीड करून बोगस त्या पेपरवरती खडप केलेली आहे आणि आदेश मिळवला त्या आदेशाविरोधात पोलीस तक्रार केली पोलीस तक्रारीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोर्टात केस देखील दाखल झाली अधिकारी गजानन गोदापुरेंकडे तक्रार केली त्या कर्मचाऱ्याला निलंबित कर सांगतो कर्मचारी होते गोदापुरेंकडे तक्रार केली तरी त्यांनी बघा 1.5 वर्ष झाली चौकशी चालू केली आणि आज काल निर्णय दिला की चौकशीमध्ये प्राथमिक चौकशीमध्ये सदर कर्मचारी हा दोषी आढळत नाही म्हणून चौकशी बंद केली आणि आमचा अर्ज निकाल येतो त्यानंतर आयुक्तांना पत्र दिलं की संबंधित पेपर बोगस आहे सगळं आहे हायकोर्टाने आम्ही केस जिंकली त्याच्यावर गुन्हे दाखल झाले कोर्टात 2 केस पेंडिंग आहेत हायकोर्टात हे सदर आदेश रद्द करण्यासाठी तरी देखील काही होत नाही आयुक्तांना पत्र दिलं की सदर बिल्डिंग अनऑथराईज आहे इलिगल आहे आणि त्यांनी बोगस पेपर बनवले त्यामुळे डिमॉलिश करा
डिमॉलिश करण्यासाठी कुठल्याही उत्तरचं प्रभाग समिती नोटीस सुद्धा काढत नाही. स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलं तर स्ट्रक्चर ऑडिट करायला लावतात. 33 वर्ष इमारतीला झालेली आहे. पेपर महत्वाचे म्हणून सिद्ध झालं का? हा ना, महापालिकेने लिहून दिले 3दा लिहून दिले. ज्यादा पेपर जिम्मी देते त्यांना सांगितलंय. मेरे को लगता है पूरा 2 दिन लेना पड़ेगा अभी. नहीं, इसके लिए 11 वकील हो गया नजीब भाई. उनको बोलने के बाद भी वो लोग सुधरते नहीं है. लेकिन उसमें रमेश वामन मडवी कोण? हे बघा, ही स्ट्रक्चर ऑडिटची 2024 ची नोटीस कुठली इमारतीची? यांच्याच इमारती कोलवाडमध्ये तुम्ही म्हणतात बिल्डिंग बांधली नवीन. बिल्डिंग बांधून जुनी आहे. त्या लोकांनी काय केलं, जाफर गेला बिल्डिंग बांधून. या सोसायटीवाल्यांनी संस्थेवाल्यांनी 30,000 रुपये देऊन महापालिकेचे सगळ्या हुबेहूब पेपर बनवले. उपायुक्तांच्या सह्या मारलेल्या आहेत, स्टॅम्प, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. प्लॅन भलत्या ठिकाणी असं आहे आणि त्यांनी नंबर बघा कुठला टाकला. महापालिकेने 4 वेळा लिहून दिले. या ज्या नोटीसवरती आहे, आम्हाला फक्त आयुक्तांनी त्या इमारतीला अनधिकृत आहे आणि तुम्ही तुमचे पेपर सादर करावे अशी फक्त नोटीस बसवावी, बस बाकी काय नाही. आणि जी त्या दोन माणसाची अर्ज का दिले तुम्ही? आणि त्या एका माणसाची जी दोन अर्ज का? 2 अर्ज आहे, तेव्हा जो कर्मचारी आहे त्याची इन्क्वायरी पूर्ण झालेली आहे. मागचं पण होतं. स्वतः त्या कर्मचाऱ्यांनी लिहून दिलेत तर मी पेपर बनवले. आणि सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. हे घे, आणि स्वतः लिहून दिले तर मी पेपर बनवले. मी तुम्हाला माझा स्वतःचा पत्र देतो याच्यावर. आज एडीडीपी नाही आहे, आजारी आहे. आज एडीडीपी आजारी आहे, येणार नाही आहे. मी आत्ता तुम्हाला पाठवून दिलं असतं वरती. आणि ते आजारी आहे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला पत्र देतो, पत्राची कॉपी देतो. आणि त्याच्यावरती एडीडीपी याच्यावरती खुलासा तुम्हाला देतो आणि DMCHQ ला पत्र देतो. आणि याची मला सहनिशा तुम्हाला जे मदत पाहिजे त्याच्यापेक्षा शिफारस पत्र तुम्हाला देतो. ते लोक तुमच्याजवळ पण येऊन गेले. ते लोक तुमच्याजवळ पण येऊन गेले. सोसायटीवाले रात्री 1:30 वाजता रावण महान कार्यकर्ते तो भाजपमध्ये मी राष्ट्रवादी. हेलो, बीमार है घर पे. विषय माझ्यावर मी ऑफिसला भेटतो. पुढच्या बुधवारी किंवा ऑफिसला भेटला. मला वेळ वाटतं मी तुला बोलून घेतो. हे गोदावरीसाठी आहे. नेक्स्ट कब चाहिए?
आता ती योजना जी होती ना, अपंग लोकांना आपण जे घरं दिलेली महापालिकेने ते सर्वांना भेटलं, ती प्रक्रिया संपली आहे. जेवढे पात्र अर्ज झाले, तुझं वय कमी होतं तेव्हा ती योजना संपली आहे. जेवढे घरं होती आलेले अर्ज जास्त होते, आपण लॉटरी काढलं. मी ठराव केला, माझ्या एरियात एका पण लागलं नाही, लॉटरी काढली आपण. लॉटरीमध्ये जेवढी घरं होती ती वाटप केली. नवीन घरं आलेली नाही आहे. नवीन घराची योजना जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येईल, जेव्हा पण शासन किंवा महापालिका सभागृह स्थापन झाल्यानंतर करतील, तेव्हा तू अर्ज कर. जुन्या अर्जावर तुला पात्र पण करता येत नाही आणि आजच्या तारखेला घर पण जाग्यावर उपलब्ध नाही तुला देण्याचं. मी खोटं म्हणत नाही. तोंडावर होणार की तोंडावर सांगणार, तोंडावर होणार नाही तर तोंडावर नाही सांगणार. तर अपेक्षा तुमची आहे, द्यायला पाहिजे, भेटलं पाहिजे, तुमची अडचण मी समजू शकतो. पण महापालिकेत ती योजना आज बंद झाली आहे. जेव्हा नवीन सभागृह येईल तेव्हा ते चालू करतील, घरं उपलब्ध असतील तेव्हा करतील. कारण जेवढे लोकांनी अर्ज केले होते पात्र, त्या सर्वांना घर पण आपण दिलेले लॉटरी सिस्टम निघाली. ओके, नेक्स्ट मला ना एव्हा वहिनी वहिनी दीदी बघू खाली ठेवा. इनको यहाँ पर लाएंगे, कल सुबह राघव लेकर आएंगे. तो आजा बेटा, जहाँ गलती है आप उधर आइए. पर्सनल मामला पुलिस स्टेशन से संबंधित है, तो वहीं जाता है. घे ती बघू. येतोय आता घेतोय. हा बूम लगाय आले. मी लिहून घेतलंय, त्याच्याशी पहिले चर्चा करून काढायला. पण जेव्हा ते हो म्हणाले, शेतकऱ्यांचे सर्व प्रमुख लोकांना घेऊन आपण
जय जय काय नाही झालं, 2 लोकांची नावं दिली होती काम करायला. रिझॉन घे पटकन. होणार आहे. सोनूने फोन करून सोनूने को जोड के देंगे. जागा ना करून देत असं नाही ना घे चल. हे अमिता पाटील आज नागरिकांचा ओढ जास्त आहे, पण प्रश्न तेवढे प्रलंबित. महापालिकेत सभागृह अस्तित्वात नसल्यावर रोजंदारी कामांमध्ये जे आमचा लाभ म्हणजे आमचं योगदान होतं ते योगदान देता आलं नाही. आणि हे एवढं राहिलं नसतं, कार्यालय उघडे राहिले असते गटनेत्यांचे, तर गटनेत्यांच्या कार्यालयामध्ये इतर माझे नगरसेवक आणि ते लोक येऊन पण लोकांचे प्रश्न सोडवायचे. पण आम्ही आधीच सांगितलं एका आमदाराचा पोटदुखीमुळे त्यांनी तो कार्यालय सर्व बंद करायला लावले, कारण स्वतःच त्यांना काम करायचं नाही. म्हणून आज तो ओढ आहे, पण आम्ही तो प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न यशस्वी होईल तेवढा आम्ही ठाम विश्वास आहे. ठाणे जिल्हा अध्यक्षपदी आपली निवड झाली आणि येत्या निवडणूक लक्ष देऊन ही निवड करण्यात आली का? दादांचा मी पटकरी साहेबांचा प्रफुल्लभाई भुजबळ साहेब सर्व नेत्यांचा मी आभारी विश्वास टाकला. निवडणुका आल्यावर समोर बरेचसे बदल पक्ष संघटन होणार होते. परांजपे साहेबांना आम्हाला महाराष्ट्रात गरज होती त्यांची, तर मला प्रदेशची अल्पसंख्याकाबरोबर ही पण जबाबदारी मला देण्यात आलेली आहे. तर बदल दिलेल्याची जबाबदारी दिली पूर्ण पार पाडली. नजीबभाई जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सर्वात पहिले कुठले प्रश्न तुम्ही मार्गी लावला? मी जे पहिले तर संघटन मला पूर्णपणे जे परांजपे साहेबांनी चांगलं काम केलं आहे, अजून ते संघटन बळकट करायला लागेल. येत्या निवडणुकीत आम्हाला कसं मोठ्या प्रमाणावर यश घेता येईल, तर ते साध्य करण्यासाठी जे परांजपे साहेबांनी संघटन तयार केलेलं आहे त्याच्यात अजून काय दुरुस्ती करायची असेल, अजून काय मजबूत करायचं असेल ते करण्याची 100% सर हिंदी सर हिंदी में जानना चाहेंगे, जनता दरबार ले रहे हो जिस तरीके से दूसरी मर्तबा ले रहे हो, किस तरीके से जनता का प्रतिसाद है? क्या कुछ जनता की समस्या है जो अहम मुद्दे आपको लगते हैं कि लेनी जरूरत है? महापालिका एक महासागर होता है, उसके अंदर प्रश्न हर एक के उतने अपने अपने प्रश्न जरूरी होते हैं. वो फिर विस्थापित का हो, छोटा सा एक रूम शिफ्टिंग का हो, या किसी की स्वच्छता का हो, या कहीं बारिश में पानी भरने का हो, अपने अपनी समस्या लेकर आते हैं और वो समस्या को हम निवारण करने की पूरी कोशिश करते हैं. महीना 1.5 महीने से लोगों को हम मिल नहीं पाए. महापालिका में बैठने की जगह नहीं थी. जो हर गट नेता का कार्यालय पार्टी का कार्यालय होता है, वो कोई इंसान का नहीं होता है. हम आज नगर सेवक नहीं है, हम सब मांझी है. वो कार्यालय हम वापरते लोगों को मिल देते. आज वो कार्यालय बंद होने की वजह से इतना जोर आया है एक साथ, तो ये दूसरा बुधवार है, हर बुधवार को हम बैठेंगे क्योंकि रोज नहीं बैठ सकते. ये जगह बाकी के लोगों के लिए भी हमको देनी है, तो इसके लिए बुधवार का वक्त एक ही है. और ज्यादा लोग आते रहेंगे तो 2 दिन बैठेंगे, हम जुमा के दिन भी बैठेंगे. शरद पवार गुट के जो विधायक उन्होंने आरोप किया कि यहाँ का जो अतिक्रमण विभाग है वो वसूली के लिए सबसे पहले आगे रहता है. इस तरीके का आरोप उन्होंने किया. इसके लिए कौन सा विभाग? अतिक्रमण का जो विभाग है वो वसूली के लिए यहाँ पे ज्यादा जाना जाता है. वो अतिक्रमण विभाग से गाड़ियाँ भी मिलती है लोगों को. लेकिन वेलफेयर आने वाली वाइट किसकी निकल के मालूम नहीं. कोई अतिक्रमण विभाग वाले ही बोला कि दबाव डाल के दी गई है. क्या वो किसकी वेलफेयर आ रही है, उनसे खान कंपाउंड से निकल रही है, डिलीवरी हो रही है, तो उसका भी तपास देना चाहिए. पर विधायक जी ने कहा है, तो विधायक जी उसका स्पष्टीकरण देवे. वो तो बड़े नेता है, उनके पास में बड़े सभागृह में बात करने का अल्लाह ने उनको नसीब दिया है, जिताया है उनको, तो वो वहाँ बात करे, रखे अपने मुद्दे. अगर बात इतनी है कि जो बिल्डिंगों की ट्वीट करते हैं, बाद में रात को वही बिल्डिंग का सेटलमेंट ना हो जाए उनके कार्यकर्ताओं की तरफ से, हमारी सूचना हुई है. आला कमान ने आपको जिला अध्यक्ष पद की जिस तरीके से नियुक्ति किया, क्या कुछ अहम मुद्दे लगते हैं आपको कि अब उसको साझा करने की जरूरत है, क्योंकि आने वाले कुछ समय में नगर निगम के चुनाव भी होने वाले हैं? ऐसा एक बदल हमेशा होना चाहिए. परांजपे साहब का प्रमोशन हो गया, उनको बड़ी जिम्मेदारी दी गई है. हमको लगा कि जिला में उनको रखने से अच्छा हाई कमांड में महाराष्ट्र में उनका हम ज्यादा फायदा ले सकते हैं. मैं दादा और तटकरे सब हम कहीं अहम मीटिंग के लिए गाड़ी में जा रहे थे, उस वक्त उन्होंने प्रस्ताव तटकरे
के साथ लेके गया और दादा ने इंसिस्ट किया कि परांठ के साथ को रखेंगे। तो ये पिछले मंगलवार की बात है, 8-10 दिन पहले की बात है। तो मैंने उनके आदेश है मेरे लिए, और पार्टी के हम भी जिम्मेदार हैं, तो लगा कि पार्टी के हित में वो अच्छा, और उसके बाद में फिर परांठ के साहब से बात करके करते सब लोग उसको नहीं चाहिए। जिस तरीके से छगन भुजबल जी ने मंत्रिमंडल की शपथ ली है, ओबीसी समाज के बड़े नेता माने जाते हैं, क्या कुछ लगता है मंत्रिमंडल में आने से विस्तार अच्छे तरीके से होगा जिस तरीके से नेता माने जाते हैं? हम लोगों को लेकर चलता, अल्पसंख्यक के लोगों को उन्होंने संभाला, महिला एक ही थी पिछले इसमें, दादा ने दिए थे मंत्री पद, तो हर समाज के लोगों को अपने मंत्रिमंडल में लेकर चलते हैं। और मुंडे साहब के राजीनामे के बाद में वो जगह खाली थी, और ओबीसी समाज को इंसाफ देना चाहिए। जो दादा का एक नज़र से सबको देखने की जो उनकी स्टाइल है, उनका जो काम करने का तरीका है, उनकी सोच है,